नमस्कार सर्वांना. स्वामी कृपया चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार 12 राशींचे सखोल आणि अचूक राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या राशी भविष्य चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत सर्व 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. आज कोणत्या राशींच्या हातात पैसा येणार आहे, कोणाला शत्रूंपासून सावध राहावे लागेल, कोणत्या राशीवर अचानक संकट येऊ शकते आणि कोणाच्या नशिबाची दारे उघडणार आहेत, यासोबतच आजच्या दिवशी घडणाऱ्या महत्त्वाच्या शुभ अशुभ घटना, आर्थिक संकेत आणि नशिबाची साथ याबद्दल सविस्तर जाणून घेणार. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कोणता खास संकेत घेऊन आला आहे ते पुढे जाणून घेऊया. मेष. पैसा, शत्रू, धोके आणि नशीब या चारही बाबतीत दिवस मिश्र पण महत्त्वाचा राहील. पैशांच्या बाबतीत अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता असून एखाद्या जुन्या व्यवहारातून फायदा होऊ शकतो. मात्र अचानक खरेदी किंवा कोणाला विचार न करता पैसे उधार देणे टाळा. शत्रूंच्या बाबतीत तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवणारी व्यक्ती तुमच्याविषयी गैरसमज पसरवू शकते, त्यामुळे तुमच्या योजना प्रत्येकाला सांगू नका. धोक्याच्या बाबतीत घाईघाईने वाहन चालवणे, कागदपत्रांवर न वाचता सही करणे किंवा आर्थिक व्यवहारात निष्काळजीपणा नुकसानकारक ठरू शकतो. नशिबाची साथ दुपारनंतर अधिक जाणवेल. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण करू शकतो. आज संयम ठेवला तर आर्थिक लाभ पुढे मोठ्या फायद्याचे कारण बनू शकतो. वृषभ. या दिवशी पैशांच्या बाबतीत परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. कामातून मिळणारे उत्पन्न स्थिर राहील आणि पूर्वी केलेल्या प्रयत्नांचा फायदा मिळू शकतो. एखादा थांबलेला व्यवहार किंवा पेमेंट पुढे सरकण्याची शक्यता आहे. मात्र मोठी गुंतवणूक करताना पूर्ण माहिती घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका. शत्रू थेट नुकसान करण्यापेक्षा तुमच्यात आणि जवळच्या व्यक्तीत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे एकीव माहितीवर विश्वास ठेवू नका. धोका मुख्यतः आर्थिक कागदपत्रे, ऑनलाईन व्यवहार आणि घाईच्या निर्णयांमध्ये आहे. नशीब तुमच्या बाजूने राहील आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरेल. कुटुंबातील व्यक्तींकडून मिळणारी मदत महत्त्वाची ठरू शकते. मिथुन. 9 ऑगस्ट दिवस तुमच्यासाठी हालचालींनी भरलेला असेल. पैशांच्या बाबतीत नवीन कमाईचा मार्ग दिसू शकतो. विशेषतः व्यवसाय, ऑनलाईन काम, संपर्क किंवा अतिरिक्त कामातून फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र पैसा येण्याबरोबर खर्चही वाढू शकतो, त्यामुळे बजेट सांभाळा. शत्रू तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू शकतात. तुमचे शब्द कोणाविरुद्ध वापरले जाऊ नये याची काळजी घ्या. चुकीचा मेसेज किंवा चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास यामुळे ताण निर्माण होऊ शकतो. नशिबाची साथ अचानक मिळेल. विशेषतः एखादा फोन, मेसेज किंवा जुन्या संपर्कातून चांगली बातमी मिळू शकते. तुमच्यासाठी आजचा मोठा मंत्र म्हणजे बोलण्यापेक्षा योग्य वेळी शांत राहणे उपयोगी. कर्क. कर्क राशीसाठी हा दिवस आर्थिकदृष्ट्या सावधपणे पुढे जाण्याचा आहे. पैशांच्या बाबतीत उत्पन्नाची शक्यता चांगली असली तरी घरगुती किंवा कौटुंबिक कारणामुळे अचानक खर्च होऊ शकतो, त्यामुळे हातातील पैसा पूर्णपणे खर्च करू नका. शत्रू जवळच्या व्यक्तींच्या रूपात असण्याची शक्यता आहे. तुमच्या वैयक्तिक आणि आर्थिक गोष्टी सर्वांसमोर उघड करू नका. धोका हा भावनेच्या भरात घेण्यात आहे. विशेषतः रागाच्या वेळी घेतलेला आर्थिक किंवा कौटुंबिक निर्णय नंतर पश्चाताप देऊ शकतो. नशीब पत्र पूर्णपणे विरोधात नाही. जुना परिचित योग्य व्यक्ती योग्य वेळी मदत करू शकतो. दिवसाच्या शेवटी एखादी चिंता कमी होऊन मनाला समाधान मिळेल. सिंह. हा दिवस सिंह राशीसाठी नशिबाची साथ मिळवून देणारा आहे. पैशांच्या बाबतीत कामात प्रगती, नवीन संधी किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहक किंवा जुन्या संपर्कातून फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून चांगली दखल मिळू शकते. शत्रू तुमच्या आत्मविश्वासाला कमी करण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही शांत राहिला तर त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरतील. धोका अहंकार किंवा अति आत्मविश्वासामुळे होऊ शकतो. प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात आहे असे समजू नका. नशीब अचानक एखादे काम तुमच्या बाजूने वळवू शकते. विशेषतः दुपारनंतर सकारात्मक बातमी किंवा महत्त्वाची संधी मिळण्याचे संकेत आहेत. आज योग्य व्यक्तींशी झालेली भेट भविष्यात आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. कन्या. पैशांच्या बाबतीत कन्या राशीच्या व्यक्तींना सावधपणे पण चांगली प्रगती करता येईल. अडकलेले पेमेंट, जुना व्यवहार किंवा पूर्वी केलेल्या कामाचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते आणि त्यातून भविष्यात आर्थिक फायदा होण्याचा मार्ग तयार होईल. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा जुना संपर्क पुन्हा सक्रिय होऊ शकतो. मात्र आज कोणत्याही व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नका. शत्रूंच्या बाबतीत तुमच्या कामातील चुका शोधून त्या मोठ्या करून दाखवणारी व्यक्ती असू शकते, त्यामुळे कागदपत्रे, व्यवहार आणि कामाची नोंद व्यवस्थित ठेवा. धोका हा अतिविचार किंवा प्रत्येक गोष्टीबद्दल चिंता करण्यात आहे.
त्यामुळे चांगली संधी हातातून जाऊ देऊ नका. नशिबाची साथ हळूहळू वाढेल. एखाद्या अनुभवी व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. तूळ तूळ राशीसाठी हा दिवस आर्थिक संधी आणि सावधगिरी दोन्ही घेऊन येणारा आहे. पैशांच्या बाबतीत एखादा नवीन मार्ग उघडू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ऑर्डर, ग्राहक किंवा भागीदारीची चर्चा होऊ शकते. नोकरीमध्ये अतिरिक्त कामातून फायदा किंवा वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. मात्र मोठ्या रकमेचा व्यवहार करताना कागदपत्रे व्यवस्थित तपासा. शत्रू तुमच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा तुमच्यात आणि एखाद्या जवळच्या व्यक्तीत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट लगेच प्रतिक्रिया देऊन हाताळू नका. धोका हा भागीदारीतील अस्पष्ट अटी, तोंडी आश्वासनांमध्ये आहे. सर्व महत्त्वाच्या गोष्टी लेखी ठेवा. नशीब योग्य व्यक्तींची साथ मिळवून देईल. दिवसाच्या शेवटी आर्थिक आणि वैयक्तिक बाबतीत समाधान देणारी बातमी मिळण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीसाठी हा दिवस गुप्त हालचाली ओळखण्याचा आणि आर्थिक बाबतीत शहाणपणाने पाऊल टाकण्याचा आहे. पैशांच्या बाबतीत अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो. त्यामुळे बचतीतील पैसा विनाकारण वापरू नका. मात्र जुन्या गुंतवणुकीतून किंवा पूर्वी केलेल्या प्रयत्नांतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवा. शत्रू उघडपणे विरोध करण्यापेक्षा मागून अडथळे निर्माण करतील. तुमच्या आर्थिक योजना आणि पुढील कामांची माहिती मर्यादित लोकांनाच द्या. धोका संशयाच्या भरात चुकीचा निर्णय घेण्यात आहे. प्रत्येक व्यक्तीला शत्रू समजण्याची गरज नाही. नशीब मात्र योग्य वेळी तुमची बाजू मजबूत करेल. आज संयम आणि गुप्तता हेच तुमचे मोठे संरक्षण ठरेल. धनु राशीसाठी हा दिवस नवीन संधी आणि आर्थिक हालचालींचा राहू शकतो. पैशांच्या बाबतीत उत्पन्न वाढवण्याचा नवीन मार्ग समोर येऊ शकतो. व्यवसाय, प्रवास, ऑनलाईन काम, शिक्षण किंवा दूरच्या व्यक्तीशी संबंधित कामातून फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र मिळणाऱ्या पैशावर लगेच मोठा खर्च करण्याची प्रवृत्ती टाळा. शत्रूंच्या बाबतीत तुमच्या यशामुळे काही लोकांना असे वाटू शकते ते तुमच्यावर निर्णयांवर टीका करू शकतात. पण तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून कामावर लक्ष केंद्रित केले तर फायदा होईल. धोका हा अति आत्मविश्वास, प्रवासातील निष्काळजीपणा आणि घाईने दिलेल्या आश्वासनेतून होऊ शकतो. नशिबाची साथ चांगली राहील. एखादी अनपेक्षित संधी किंवा व्यक्ती तुमच्यासाठी नवीन दार उघडू शकते. मकर राशीसाठी हा दिवस मेहनतीचे परिणाम मिळवण्याचा आहे. पण आर्थिक शिस्त ठेवण्याचा आहे. पैशांच्या बाबतीत उत्पन्न स्थिर राहण्याची शक्यता असून जुन्या कामाचे पैसे मिळू शकतात. नोकरी, जबाबदारी वाढेल, पण त्यातून भविष्यात पद किंवा आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होईल. व्यवसायात मोठा निर्णय घेण्यापूर्वी बाजार स्थिती आणि व्यवहारातील जोखीम तपासा. शत्रू तुमच्या संयमी स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. सतत गप्प राहणे प्रत्येक वेळी योग्य ठरणार नाही. आवश्यक तिथे ठाम भूमिका घ्या. धोका कर्ज, मोठी आर्थिक बांधिलकी किंवा दुसऱ्याच्या सांगण्यावर केलेली गुंतवणूक यामध्ये आहे. नशीब तुमच्या मेहनतीला साथ देईल, पण अचानक चमत्कारापेक्षा हळूहळू मिळणारा फायदा अधिक दिसून येतो. कुंभ राशीसाठी हा दिवस अचानक आर्थिक संधी देणारा ठरू शकतो. पैशांच्या बाबतीत नवीन काम, ऑनलाईन माध्यम, तांत्रिक क्षेत्र, संपर्क किंवा मित्रांच्या माध्यमातून कमाईची संधी मिळू शकते. काहींना अतिरिक्त उत्पन्नाचा विचार प्रत्यक्षात आणण्याची सुरुवात करता येईल. मात्र आकर्षक वाटणाऱ्या प्रत्येक आर्थिक प्रस्तावावर लगेच विश्वास ठेवू नका. शत्रू तुमच्या वेगळ्या विचारसरणीवर टीका करू शकतात किंवा तुमची कल्पना स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे महत्त्वाच्या योजना आधीच जाहीर करू नका. धोका ऑनलाईन व्यवहार, चुकीची माहिती किंवा घाईत घेतलेला निर्णय यामध्ये आहे. नशिबाची साथ चांगली असून अचानक एखादा फोन, संदेश किंवा संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मीन हा दिवस भावनिक निर्णयांपेक्षा व्यावहारिक विचार करण्याचा आहे. पैशांच्या बाबतीत उत्पन्नाची स्थिती समाधानकारक राहू शकते, पण घर, कुटुंब किंवा वैयक्तिक गरजांवर अचानक खर्च होण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीला मदत करण्यासाठी स्वतःची आर्थिक स्थिती अडचणीत आणू नका. शत्रूंच्या बाबतीत तुमच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेणारी व्यक्ती समोर येऊ शकते. गोड बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवणे टाळा. धोका भावनेच्या भरात पैसे देणे, कागदपत्रे न तपासता व्यवहार करणे किंवा दुसऱ्याच्या दबावाखाली निर्णय घेणे यात आहे. नशिबाची साथ मात्र योग्य वेळी मिळेल. एखादे रखडलेले काम पूर्ण होऊ शकते किंवा अपेक्षित व्यक्तींकडून मदत मिळू शकते. आज तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशात शिस्त, संबंधांमध्ये सावधपणा आणि निर्णयांमध्ये संयम होय. धन्यवाद.